उल्लेख करताय प्रत्येक महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघात आमदार हे करतो. आपला आमदार फक्त तेवढं करतो, आपला आमदार विकास करत नाही, विसरू नका. दुसरी गोष्ट मला एकच मेन्शन करायची, हातबल आहे नाही, हातबल आता ते पाहिजे. बरोबर आहे, निवडून येऊन हातात हात ठेवून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि आम्ही बिलकुल हातबल नाहीये. आम्ही दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या तासापासून कामाला लागलोय. नगरपालिकेची काळजी आपण अजिबात करू नये. एकदा झालेली चूक रिपीट आम्ही होते नाही याची मी मला शासन दिली. या आमदाराने एकदा टेलर तारणाला ज्येष्ठ असूनही पाडलं आणि आता ते जर आमदार ते त्याच गोष्टी करत असेल तर निवडून नसेल. हा प्रश्न नाही मी उत्तर देते. हा प्रश्न बीडच्या जनतेने प्रत्येकाने स्वतःला विचारावा. झोपलेल्या आमदाराला जाग करणं आणि रिझल्ट नंतर परत झोपवणं ह्याला बीडची जनता जबाबदार आहे. आणि बीडची जनता फक्त 5,000 आमच्यापेक्षा एक्स्ट्रा आहेत. 96,500 मत, 505 मत आमच्या बाजूने आहेत. आणि आम्ही नवखे जरी असलो तरी कमी अनुभव बरंच काही शिकलोय. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता इथून पुढे आमचं जे मिशन असणार आहे, प्रत्येक माणूस जो आहे जाती आणि धर्मावर इलेक्शन गेले हे कोणीच नाकारू शकत नाही. आणि प्रत्येक माणसाला जाऊन बोलून त्याच्या मनातून जात आणि धर्माचं विष काढणे आणि त्याला माणूस आणि विकासाची जात हीच त्यांच्या डोक्यात बिंबणे हे आमचा इथून पुढे संकल्प असणार आहे. आणि हे केल्याशिवाय कुठलं इलेक्शन आपण जिंकू शकणार नाही. सगळं साधारणपणे विकासावर आम्ही करत गेलो इथून पुढे. तिसऱ्यांदा तेच आमदार होती आणि तिसऱ्यांदाही साहेब दत्त देशमुख साहेब तुम्ही आम्हाला परत तिसऱ्यांदा विचाराल की विकासाची तुमची काय दृष्टी. हे तिसऱ्यांदा होऊ नये यासाठीच ही प्रेस आणि हे काम चालू आहे. आणि विषय असा आहे प्रमुख, आपण तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला याची अनुभूती असेलच. गेल्या वर्षभरात ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात, याच्यापासून तुम्ही काही वेगळे नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती काय काय झालंय. त्यावेळेसची परिस्थिती, गेल्या लोकसभेला झालेलं मतदान, त्यावेळेस बीड विधानसभा क्षेत्रामध्ये किती मोठा लॉस या ठिकाणी झालेला होता महायुतीला. आणि त्यातून आज 63-64 हजाराच्या लीड वरून आपण 5,000वर आलो आहोत. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. कारण का हे ध्रुवीकरणामुळे त्यांना मतदान भेटलंय. त्यांनी काही विकास कामं केलेली आहेत यावर मतदान भेटलेलं नाही. हे तुम्हाला सुद्धा ज्ञात असेल किंवा तुमचं अनालिसिस जे असेल ते सुद्धा आमच्या पद्धतीचंच येईल. प्लस मायनस काही असेल, काही उणिवा आमच्या राहिल्या असतील. पण मला वाटतं मेजॉरिटी जे मतदान जे आज निवडून आलेले विद्यमान आमदार आहेत त्यांना झालेलं आहे हे ध्रुवीकरणाचं मतदान झालेलं आहे. काही विकास कामावर मतदान झालं नाही. जर मतदार याद्या, बूथ याद्या जरी तुम्ही चेक केल्या तरी त्याच प्रकारचा ट्रेंड दिसेल. तो ट्रेंड जो लोकसभेला होता त्याचाच कमी जास्त प्रमाणात तुम्हाला तो ट्रेंड आज दिसेल. फक्त आम्ही सक्सेसफुल याच्यात झालो की 63 हजाराहून आम्ही 5,000च्या आसपास ते मतदानाचं निवडणुकीत काही नेते क्षीरसागर हटाव या मोहिमेमध्ये, परंतु बीड मतदारसंघातल्या जनतेने दोन्ही क्षीरसागराला मिळून प्रेम दिलं की 2 लाखाच्या पुढे मतदान केलं. अगदी बरोबर आहे. तुम्ही जर पाहिलं निवडणुकीच्या आधी तर 3 क्षीरसागर, 4था का नाही, 5-5 आणा, अशा प्रकारचं टिंगल टावळ्या चालू होत्या. पण क्षीरसागर सोडून बाकीचे 30 हजारात गुंडाळले गेलेत किंवा 40 हजारात गुंडाळले गेले. ही सुद्धा वस्तुस्थिती. मग विश्वासार्हता ही कुणाबद्दल आहे हे मतदारांनी दाखवून दिले. त्यामुळे तो विषय मागच्या वेळेसही झाला नाही, 19ला, 24लाही झाला नाही आणि बहुधा 29लाही त्याच प्रकारे आपल्याला दिसत. मतांचं ध्रुवीकरण हा राजकारणाचा ट्रेंड मधला आहे. अगदी विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या 2 दिवसात त्यांचे दाजी का त्यांचे दाजी अशा मानसिकतेचा प्रचार झाला होता. असे आहे प्रत्येक गावामध्ये जे भाऊ आहेत सगळ्या जातीचे ते सगळ्यांचे दाजी आहेत. त्यामुळे इथून पुढे दाजी हा शब्द आम्हाला कसा मिटवायचा याचा आम्ही प्रयत्न करू. सगळ्या जातीचे हे दाजी इथून पुढे राहतात. बघा, निवडणुकी दरम्यान अनेक गोष्टी होतात. प्रत्येक गोष्टीचं प्लस मायनस हे केलं जातं आणि काही लोकांकडनं काही गोष्टी झाल्या तर त्याचा परिणाम हा निवडणुकीवर काय होतो तो पण या निवडणुकीत दिसून आलाय. पण मला मोठी हे वाटतं की या मतदारसंघामध्ये आपण फार मोठ्या लॉसमध्ये लोकसभेत होतो. त्यातून उभारणी आम्ही घेतली आणि आता जी उभारणी घेतली त्यानंतर इथून पुढच्या काळात जे काय आपण आता
63 to -5 पर्यंत आलोय. तर ह्याचं प्लस मध्येच रूपांतर झालेलं येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दिसेल. यासाठी आम्ही दक्षता घेऊ, यासाठी आम्ही प्लॅनिंग करू, यासाठी आम्ही संघटनेत वाढ करू. पक्ष आणि महायुतीमधून कसं इथून पुढे जाता येईल त्याचं आमचं धोरण करणं चालू आहे. पुढे थांब.